पूर्ण लाईन सोल्ड आउट आहे. 1 RKची पूर्ण लाईन सोल्ड आउट आहे. तरी पण प्राईस आणि रूम दाखवतो. प्राईस काय आहे 1 RKची? आपली ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये 1 RKची प्राइस जाते 21,50,000. आणि एरिया काय आहे? एरिया हा आपला जातो इन टोटल 430. 70चा एरिया आहे. ही समोर बाल्कनी आणि समोर ओपन स्पेस बघाल तर बऱ्यापैकी ओपन स्पेस आहे. आणि उजेड म्हणाल तर उजेड पण बऱ्यापैकी आहे. आता हे दुपारचे 3 वाजता आहेत, आपण शूट करतो. तर समोर जरी पण बिल्डिंग असली तरी दोन्ही बिल्डिंगमध्ये स्पेस बऱ्यापैकी आहे. खाली ग्राउंड पण स्पेस बऱ्यापैकी आहे आणि हॉलला उजेड पण व्यवस्थित आहे. एक छोटीशी बाल्कनी येते अशा प्रकारे. आणि किचनला पण मी बाहेरून तुम्हाला आता उजेड दाखवतो आहे बघा. किचनला पण पूर्ण उजेड आहे. आणि किचनच्या समोरच संडास बाथरूम, आपल्याला वॉशरूम आणि टॉयलेट आहे. नमस्कार मित्रांनो, मी हरीश बाने. HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा दिवातला एक नवीन डेव्हलपमेंट, जी नवीन प्रोजेक्ट आहे तो मी घेऊन आलेलो आहे. घरांच्या किमती आहेत त्या खूपच वाढलेल्या आहेत आणि सर्वसामान्याच्या बजेटच्या बाहेर, म्हणजे अक्षरशः अव्वाच्या सव्वा किमती वाढलेल्या आहेत. पण काय करणार, आपल्याला स्वप्नातलं घर आणि स्वतःची अशी म्हणून एक इन्व्हेस्टमेंट घ्यायची असते, त्यामुळे आपण धडपडत असतो. तर या चॅनलच्या माध्यमातून आपण कुठेतरी एक प्रयत्न करतो आहे की दिव्यातली जी डेव्हलपमेंट आहे ती तुमच्यापर्यंत पोचावी, म्हणून हा एक इन्फॉर्मेटिव्ह, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणून हे आपण व्हिडिओ बनवतो आहे. कारण की प्रत्येक वेळेला कसं असतं ना, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फिरता येत नाही, किंवा दिव्यातले जे प्रोजेक्ट किंवा कोणत्या एरियात तुम्ही जर रूम बघत असाल तर तिथे फिरता येत नाही. तर जस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणून हे दिव्यातले जे काही प्रोजेक्ट आहेत ना, ते आपण आपल्या इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि एक मित्रांनो सांगायचं होतं, जसं आपण गेल्या व्हिडिओला सांगितलं की आपल्याला यूट्यूबकडून एक छोटंसं पेमेंट आलेलं आहे, छोटीशी एक अमाऊंट आलेली आहे. तर ती छोटीशी अमाऊंट आपण काय केली, तर ती छोटीशी अमाऊंट आपण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याची गुंतवणूक केलेली आहे. ती आपण त्याचा कसलाही खर्च केलेला नाही आहे. तर युनिक फिन्सव म्हणून एक सोल्युशन आहे, त्यांच्याकडे आपण त्यांच्याद्वारे आपण म्युच्युअल फंडमध्ये ती जी काय यूट्यूबची पूर्ण अमाऊंट आलेली ती आपण युनिक फिन्सव यांच्याकडे, जे फायनान्शियल सोल्युशन पूर्ण प्रोव्हाइड करतात, त्यांच्या थ्रू आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर आजच्या डेटला तुम्हाला माहिती असेल की म्युच्युअल फंडमध्ये सर्वच गुंतवणूक, जवळजवळ सगळेच जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. तर आपण युनिक फिन्सव थ्रू जी अमाऊंट आलेली आहे ती गुंतवणूक केलेली आहे. ह्या युनिक फिन्सव हे जे फायनान्शियल सोल्युशन आहे, त्यांच्याकडे म्युच्युअल फंड, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, तुमचं पूर्ण टॅक्स प्लॅनिंग, तुमचं पूर्णच्या पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग ह्यांच्या थ्रू केलं जातं. तर तुम्हाला पण जर म्युच्युअल फंड किंवा इतर तुमचं काय लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स किंवा इतर तुम्हाला जर तुमची काय फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर मी यांचा युनिक फंड्सचा एक कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन घेतो. तुम्हाला कसल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्हाला जर काय गुंतवणूक करायची असेल, गुंतवणूक ही फ्लॅटबरोबरच तुमची ना तेवढ्याच प्रकारे तुम्ही फायनान्शियली पण गुंतवणूक करू शकता. तर ही जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर युनिक फिन्सवचा नंबर इकडे तुम्हाला स्क्रीनवर देतो आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे. तर नक्कीच ह्यांना कॉल करा. आणि जर इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला जर फ्लॅट घेणं शक्य नसेल होत, तर एक छोटी इन्व्हेस्टमेंट म्हणून म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत चला मित्रांनो. तर ह्यांचा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो आहे, तर नक्कीच ह्यांना कॉल करा. आता ह्याच्या व्यतिरिक्त चला आता बघूया आजचा जो प्रोजेक्ट आहे ना, तो काय प्रोजेक्ट आहे आणि कशा प्रकारे त्याची हे आहे ती माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न माझा इथे असेल. तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. तर मित्रांनो, आता आपण आलो पियुष मॅजेस्टिकच्या सेल्स ऑफिसमध्ये. माझ्याबरोबर पियुष मॅजेस्टिक्सचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत, यश म्हणून आहेत, यश सोनावणे म्हणून. ते आपल्याला हा प्रोजेक्ट पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. तर बघूया आता हा प्रोजेक्ट काय आहे, पूर्णपणे माहिती पोहोचवण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असेल या व्हिडिओद्वारे. तर बघूया आता काय प्रोजेक्ट आहे. तर यशजी, एकदा आम्हाला बेसिक माहिती द्याल का, काय प्रोजेक्ट आहे, कसा प्रोजेक्ट आहे? हो सर. हॅलो सर. आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे पियुष मॅजेस्टिक एनेक्स. त्याच्यामध्ये आपल्याकडे आहेत ना 4 विंग आहेत, A, B, C आणि D. A आणि B सर कसं आहे, रेडी पोझिशन देऊन झालेलं आहे, हँडओव्हर केलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर आता आपल्याकडे राहिला प्रश्न C आणि Dचा. तर C आणि D मध्ये आपल्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. म्हणजे तुमचे A आणि B देऊन झालेले आहेत? हा, ते हँडओव्हर झालेले आहेत. ओके, आणि C आणि D मध्ये पण कसं खूप कमी युनिट्स वाचलेले आहेत माझ्याकडे. त्याच्यामध्ये C मध्ये कसं माहिती आहे, एक माझ्याकडे 1 BHK. तर मित्रांनो बघा, सॉरी यश तुला डिस्टर्ब केलं. तर मित्रांनो बघा, पियुष मॅजेस्टिकचे 4 हे आहेत, विंग आहेत, A, B, C, D. तर त्याच्यापैकी A, B देऊन झालेले आहेत आणि C आणि D मध्ये पण ना लिमिटेड फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. तर तेच फ्लॅट्स आज आपण इथे बघणार आहोत. मध्ये सर माझ्याकडे 1 BHK पण आहे आणि 2 BHK पण आहे. 1 BHK माझा बिल्डअपचा एरिया जातो 570चा. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही बघताना स्टेअरकेस आहे, इथून एंट्री मारली तुम्ही. अच्छा. तर तुम्हाला 9x12चा हॉल आहे.
प्लस बाल्कनी आहे. ओके 2.6ची बाल्कनी हा. आहे. त्याच्यानंतर 7x8चं किचन आहे. ओके त्याच्यानंतर बाथरूम दिलंय. त्याच्यानंतर आपला बेडरूम आहे 9x8चा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या ह्या फ्लॅटमध्ये एक स्पेशालिटी काय की हर फ्लॅटला ड्रायआउट दिलेला आहे. ओके तो ड्रायआउट कसा आहे माहितीये की तुम्हाला तो बिल्डअप मध्ये मोजला नाही जात. ओके कार्पेट त्याची हा मोजला नाही जात. तो तुम्हाला बेनिफिट आहे. तो बिल्डरचा बेनिफिट नसतो, तो क्लायंटचा बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं तुम्ही इथं स्टोरूम सारखं यूज करू शकता किंवा वॉशिंग मशीन वगैरे टाकून यूज करायचं. कशी चांगली माहिती तुम्हाला कळते आहे. आता याच्यापर्यंत ना आपण स्वतः फ्लॅट बुक केलाय, पण ही जी एक ह्याने चांगली माहिती सांगितली आहे, जो ड्राय एरिया आहे तुमचा, त्याची कॉस्टिंग तुम्हाला तुमच्या फ्लॅट कॉस्टिंगमध्ये पडत नाही. कारण की तो जो एरिया आहे तो ना, तो तुमच्या कार्पेट एरियामध्ये काउंट नाही होत, पण तो तुम्ही युटिलाइज करू शकता. तर हे खूपच चांगली माहिती इथे यशने दिलेली आहे. आणि ह्यांनी जो ड्राय एरिया दिला आहे ना, तो बऱ्यापैकी मोठा आहे, जिकडे तुम्ही चांगलं स्टोरेजसाठी युटिलाइज करू शकता. तर त्याच्यानंतर आपण येतो आता 2BHK कडे. तर 2BHK मध्ये पण आपल्याकडे 2 बेडरूम्स आहेत. एक बेडरूम तुम्हाला मास्टर बेडरूम भेटेल. ओके ठीक आहे. तुम्ही एंट्री मारली, हा 9x12चा हॉल. त्याच्यानंतर हा सेकंड बेडरूम आहे, जो मास्टर बेडरूम आहे ना, हा सेकंड बेडरूम आहे. तो तुम्हाला 8x10चा हा बेडरूम भेटून प्लस बाथरूम अटॅच आहे. प्लस त्याला पण बाल्कनी पण आहेत. आणि आपल्या कसं सगळ्या फ्लॅट्समध्ये सगळ्या तुम्ही किचन, बाथरूम आणि हॉल, किचन, बेडरूम आणि हॉल, बाल्कनी अवेलेबल असणार. ठीक आहे. तुम्हाला 9x12चा हॉल दिलाय. परत ओके 7x8चं किचन आहे. परत फर्स्ट बेडरूम येतो 9x8चा. आणि 2BHK मध्ये पण तुम्हाला ड्रायआउट दिलेलाच आहे. अच्छा, तो एक तुमचा परत म्हणजे जसं तुम्ही म्हणताय यश की ह्यांना सगळ्यांना बाल्कनी अवेलेबल आहे, तसं 1BHK मध्ये पण ही बाल्कनी ओके सगळ्यांना छोटी मोठी. मित्रांनो बघा, अजून एक बेनिफिट आहे प्रोजेक्टमध्ये. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, मोस्टली कसं घेता 1BHK जेव्हा तुम्ही फ्लॅट्स बुक करता ना, तेव्हा तुम्हाला हॉलला आणि बेडरूमला दोघांनाच बाल्कनी भेटतात. बट ह्याच्यामध्ये कसं आहे ना, तुम्ही किचनला पण तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी एक बाल्कनी भेटते. मग बऱ्यापैकी किचनचं जे व्हेंटिलेशन आहे ना, ते तुमचं होतं. मग तिन्ही रूम्सला तुम्हाला बऱ्यापैकी बाल्कनी भेटते, ती तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि सर आता आपल्या 1BHK आणि 2BHKच्या किचनमध्ये कसं माहिती आहे, लोक एकच प्लॅटफॉर्म देतात. ओके. आपण मेन प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्म पण दिले. तर इन केस तुमचं ज्युसर, मिक्सर वगैरे काय असेल, ओके, ते तुम्ही सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर ठेवून तुम्ही ते यूज करू शकता. अच्छा, म्हणजे 1BHK मध्ये पण सेकंड फ्लॅट दोन प्लॅटफॉर्म आहे. 1BHK प्लस 2BHK मध्ये तो कस्टमर क्लायंटचा फायदा, तो आमचा फायदा नसतो. अच्छा. तर मित्रांनो बघा, अजून एक बेनिफिट आहे ह्याच्यामध्ये. मोस्टली किचनमध्ये एक छोटासा प्लॅटफॉर्म तुम्हाला बेसिक सेट केलेला असतो. बट आता ह्यांच्याकडे आहेत ना, तो 2 प्लॅटफॉर्म सेट केलेले आहेत किचनमध्ये. जसं एक्सेस वगैरे, मिक्सर वगैरे, जसं यश म्हणाले की मिक्सर वगैरे तुम्ही मागच्या साईडला ठेवू शकता. आणि मेन तुमची गॅस शेगडी वगैरे आहे ती मेन प्लॅटफॉर्मला ठेवून तुम्ही त्या प्रकारे सुटसुटीत तुमचं काय जेवण वगैरे आहे ते बनवू शकता. तर ह्याच्या व्यतिरिक्त अम्युनिटीजमध्ये काय आहे आता आपल्या बिल्डिंग प्लॅन? मध्ये आपल्याला खाली तर कॉमन पार्किंग दिलेलं आहे. ओके ठीक आहे. तुम्ही रिझर्व पण करू शकता, पण तो एक म्हणून दिलेला आहे की जो पहिला येणार तो पहिला लावणार, तशी पण आपल्याकडे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही डी विंगच्या समोरच तुम्हाला चिल्ड्रन्स प्ले ग्राउंड आहे. म्हणजे चिल्ड्रनसाठी, लहान मुलांसाठी गार्डन वगैरे इक्विपमेंट्स वगैरे लावलेले आहेत. ओके. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता मी ऐकतोय ना की दिव्यामध्ये लाईटचा इश्यू आहे. तसा तर नाही आहे, म्हणजे कम्फर्टेबली बघतोय मी तर लाईट लावलं. बट बॅटरी बॅकअप वगैरेचं कसं असेल? नो सर, आपण आता सध्याला तर टॉरंट यूज करतो. आणि टॉरंटचा आता खूप रेप्युटेटेड आहे तो. दिव्यामध्ये सगळीकडे टॉरंटच लागला. तर लाईटचा तर इश्यू नाही. इन केस समजा लाईट वगैरे जाते तर आपल्या लिफ्टच्या आहेत ना 16 घंट्याचा पॉवर बॅकअप दिलेला आहे. म्हणजे समजा तो कोण 7 माळ्यावर राहते, कोण वयस्कर माणूस आहे, तो वर चढ खाली उतर करू शकत नाही. लाईट जाते. लाईट ते एक किमान जास्तीत जास्त मी तुम्हाला बोलतो की अर्धा 1 तास जाऊ शकतो. तर ती गेली तरी त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडणार नाही, लिफ्ट चालूच असणार आहे. ओके. आणि पाण्याचं वगैरे कसं असेल? पाण्याचं सर कसं आपल्या इथं आहे ना 24 घंटे पाणी. टीएमसी आपला रेरा प्रोजेक्ट आहे, प्लस टीएमसी अप्रूव्ड आहे. तर तुम्हाला पाण्याचं टेन्शन नाही, तुम्हाला 24 घंटे पाणी भेटणार. ओके. बघा मित्रांनो, जे मेन 2 गोष्टी आहेत, पाणी आणि लाईट. तर पाणी आणि लाईट दोन्ही गोष्टी आपल्याला यशने बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेल्या आहेत. की बॅटरी बॅकअप आहे 16 तासाचा आणि TMC अप्रूव्ड आपल्याला इकडे कनेक्शन आहेत पाण्याचं. तर 2 जे मेन प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत. आता इथे प्रश्न राहतो तुम्हाला इकडे यायचं कसं आहे आणि कनेक्टिव्हिटी काय आहे इकडून, तुम्ही किती लवकर इथून, समजा आता मोस्टली जी लोक रिफर करतात की इथून कनेक्टिव्हिटी कशी आहे, मी मुंबईला लवकरात लवकर पोहोचू शकतो का, की मी माझ्या जॉबवर लवकरात लवकर पोहोचू शकतो का, याशी कनेक्टिव्हिटी कसं असेल? सर कनेक्टिव्हिटी ना तुम्ही पाहताना ते दिवा सेंट्रलला पडतो. तुम्हाला 4ही साईडला तुम्ही जाऊ शकता. तुम्ही समजा ठाण्याला जायचं तर ठाणा इथून जास्तीत जास्त 20 मिनिटं आहे. तुम्ही शिलफाटा बघता, शिलफाटा इथून 5 मिनिटं आहे. कल्याण फाटा बघता, कल्याण फाटा 5 मिनिटं आहे. ऐरोली कटाई रोड चालला तर तुम्हाला नवी मुंबईचा तुम्ही विषय सोडून टाका की तुम्हाला जास्त वेळ लागेल. प्लस समजा आता तुम्ही दिवा स्टेशनला उतरता, प्रोजेक्ट जवळ जर यायचं असेल ना मला, तुम्ही दिवा स्टेशनला उतरा. दिवा स्टेशनवरून 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला TMTचा बस डेपो आहे.
तिथून बसेस आहेत, AC बसेस आहेत, प्लस नॉर्मल बसेस पण आहेत. नॉर्मल बस AC बसचा फेअर 6 रुपये, नॉर्मल बसचा फेअर 5 रुपये. त्याच्यानंतर प्लस आजूबाजूला तुम्हाला शेअरिंग ऑटो पण आहेत. शेअरिंग ऑटोचा फेअर जरा जास्त आहे 15 रुपये, बट ज्यांना म्हणजे बोलतात ना जे बससाठी वाट नाही बघू शकत ते शेअरिंग ऑटो पण यूज करू शकतात. हे किती वेळ लागतो दिव्यापासून आपल्या प्रोजेक्टपर्यंत येण्यासाठी? आपल्या प्रोजेक्टमध्ये 10 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं. आणि तुम्ही जर बाय वॉक करता ते जास्तीत जास्त 20 मिनिटं. अच्छा. आणि आपल्या प्रोजेक्टपासून घनसोली स्टेशन किती लांब आहे? सर घनसोली स्टेशन इथून तुम्हाला जास्तीत जास्त 6 किलोमीटर. 6 किलोमीटर आहे, म्हणजे 20-25 मिनिटं धरू शकतो. नाही 20 मिनिटं नाही, पण 10 ते 15 मिनिटं. अच्छा. तर मित्रांनो बघा, प्रोजेक्टमध्ये कसं यायचं आहे, काय काय अम्युनिटीज ते पूर्ण सांगितलेलं आहे. प्रोजेक्ट जो आहे तो नियर बाय स्टेशन आहे, 10 ते 15 मिनिटावर आहे दिवा स्टेशन, 20 ते 25 मिनिटावर घनसोली स्टेशन आहे, वाशी एक्सेसिबल आहे, पनवेल एक्सेसिबल आहे, ठाणं इझिली एक्सेसिबल आहे. इवन तुमचं दिवा स्टेशन म्हणा तर इझिली तुम्ही इथून भरपूर वे आउट आहेत. तुमच्याकडे बसेस आहेत, TMT बसेस आहेत, बेस्ट बसेस आहेत आणि शेअर ऑटोज पण आहेत. तर आता ही झाली ओव्हरऑल प्रोजेक्टची माहिती. आणि ॲक्च्युअल फ्लॅट्स काय आहेत ते आता आपण साईटवर जाऊया, तुम्हाला जे अवेलेबल फ्लॅट्स आहेत ते पूर्णपणे दाखवतो. तर मित्रांनो आपण आता साईटवर आलो आहे, बिल्डिंगमध्ये आलो आहे, आपण फ्लोअरला आहे. तर फ्लोअरला बघाल ना तसं 1, 2, 3 ही लिफ्ट आहे, 4 आणि 5. तर एका फ्लोअरला 5 रूम आहेत. एक लाईन वाटतं 2 BHKची आहे. तर विचारूया, यश दाखवेल आपल्याला. ही लिफ्टची लाईन आहे. तर लिफ्टच्या बाजूला हा 1 BHK आहे. तर यश सांगेल बघा कशा प्रकारे 1 BHK हॉल, डोर्स वगैरे. आणि काम थोडंफार चालू आहे ह्याचं, तर थोडीफार कंडिशन ही आहे. हा 1 BHK फ्लॅट आहे. काय आहे एरिया? हा सर आपल्या इथं 570चा एरिया आहे. हा बघा मित्रांनो, हा 1 BHK फ्लॅट आहे, 570चा एरिया आहे. ही समोर बाल्कनी आणि समोर ओपन स्पेस बघाल तर बऱ्यापैकी ओपन स्पेस आहे. आणि उजेड म्हणाल तर उजेड पण बऱ्यापैकी आहे. आता हे दुपारचे 3 वाजता आहेत, आपण शूट करतो आहे. तर समोर जरी पण बिल्डिंग असली तरी दोन्ही बिल्डिंगमध्ये स्पेस बऱ्यापैकी आहे. खाली ग्राउंड पण स्पेस बऱ्यापैकी आहे आणि हॉलला उजेड पण व्यवस्थित आहे. आता बघूया पुढे. हे बघा किचनमध्ये बघूया. तर जसं आपण ऑफिसमध्ये म्हटलेलो की ह्याला 2 हे येतात टेबल. हा किचनचा एक हे आहे आणि हा एक इकडे 2 एक्स्ट्रा हे येतात. किचनला पण समोर तुम्हाला एक्स्ट्रा हा मेन प्लॉट आहे तुमचा किचनसाठी, मेन प्लॅटफॉर्म आणि हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. आता किचनला पण एक छोटीशी बाल्कनी येते अशा प्रकारे. आणि किचनला पण मी बाहेरून तुम्हाला आता उजेड दाखवतो आहे बघा. किचनला पण पूर्ण उजेड आहे. आणि किचनच्या समोरच संडास बाथरूम, आपल्याला वॉशरूम आणि टॉयलेट आहे. आणि हा आला आपला बेडरूम. बेडरूमला म्हणाल तर बेडरूमला पण सेम मोठी बाल्कनी आहे इकडे, हे बघा. आणि बेडरूमला पण उजेड बघतोय तर बेडरूमला पण बऱ्यापैकी उजेड आहे, हे बघा. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्लायडिंग्स वगैरे जे आहेत ते लावून भेटतात. स्टोरेजचं यश, वॉटर स्टोरेजचं कसं असेल? वॉटर टँक वगैरे स्टोरेज ड्रायर आहे. ओके. तर मित्रांनो बघा, हा एरिया आहे पूर्ण वॉशरूम. आणि आतमध्ये आता तुम्हाला ड्रायर एरिया बघा, किती मोठा ड्रायर एरिया दिला आहे बघा. एवढा पूर्ण ड्रायर एरिया दिला आहे. आणि हे इथे तुम्हाला वॉटर स्टोरेज दिलं आहे. ड्रायर एरियाच्या मागे तुम्ही इथे वॉटर स्टोरेज करू शकता. तर बऱ्यापैकी हा बघा ड्रायर एरिया दिला आहे ना, ऑलमोस्ट खूप मोठा आहे. आणि तुम्ही हा ड्राय एरिया, हा जो ड्राय एरिया आहे ना, तुम्ही ॲज अ स्टोरेज म्हणून पण करू शकता. ॲज अ स्टोरेज म्हणून पण जर प्रॉपर युटिलाइज केलं ना, तर प्रॉपर युटिलाइज केल्यावर ॲज अ स्टोरेज रूम पण युटिलाइज करू शकता. प्लस त्याच्यावर वॉटर स्टोअर टँक पण ठेवलेली आहे. तसा हा 570चा एरिया आहे, 1 BHK आहे. याची काय बोललेला तुम्ही? 570 28 इन्क्लुझिव्ह ऑल 570चा एरिया आहे पूर्ण इन्क्लुझिव्ह सांगतोय आम्ही. आणि 28,50,000 इन्क्लुझिव्ह ऑल. तर हा होता 1 BHK. तर एक 2 BHK बघूया आपण. तर यश आता 2 BHK एक. तर आता एक 2 BHK बघूया. हा बघा 2 BHKमध्ये एंट्री करतोय. डोअर हा अशा प्रकारे हॉल असेल. समोर ही बाल्कनी आहे, सेकंड बेडरूम. ओके. हे बघा हॉलमध्ये एंट्री करताय ना, जो सेकंड रूम आहे तो इथेच बाजूला आहे, उजव्या हाताला इकडे आहे. तर इथून आता आपल्याकडे हा जो 2 BHK हा विथ मास्टर बेडरूम नाही. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला विथ मास्टर बेडरूम वाला पण 2 BHK अवेलेबल आहे. ओके. हे बघा ह्याला पण बाल्कनी आहे. आता 2 BHK मध्ये ना विथ मास्टर बेडरूम पण अवेलेबल आहे. आता हा जो 2 BHK दाखवतो ना, याच्यात मास्टर बेडरूम नाही आहे.
पण 2 BHK मध्ये विथ मास्टर बेडरूम पण अवेलेबल आहे. तर हा रूम तुम्हाला दाखवतोय. हे बघा, हे बाहेरचं सराउंडिंग आहे. हे बाहेरचं जे आहे ना, आता मला ना एक कमेंट आलेली की जेव्हा फ्लॅट्स दाखवतो तेव्हा बाहेरचं जे सराउंडिंग्स आहे ते पण शो करतो. मी तुम्हाला थोडंसं बाहेरचं सराउंडिंग बाल्कनीमधूनच दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे ABCD ज्या विंग्स आहेत ना तसं आहे. आणि आता हे बघा, ह्याचा उजेड बघा, बाल्कनीत उभा आहे मी, तर उजेड पूर्ण दिसतोय आपल्याला आणि बऱ्यापैकी मोठं प्रॉपर वास्तूच्या हिशोबाने बनवलं. ओके, जे महत्त्वाचं आहे. हां, बघा यशने सांगितलं आहे फ्लॅट जे आहेत ना वास्तुशास्त्रानुसार बनवले आहे. जे आपण दिशा बघून जसं आपण घेतो ना, डोअरची दिशा, किचनची दिशा, त्यानुसारच ऑलमोस्ट फ्लॅट्स इकडे रेडी केलेले आहेत. आता हा मेन हॉलमध्ये आहे. मेन हॉलमध्ये पण बघा बाल्कनी समोर आहे. आणि उजेड बघाल तर आता लाईट्स वगैरे काही फिटिंग केलेली नाही आहे, तरी पण उजेड बघा किती उजेड आहे. हे बघा, दोन्ही प्लॅटफॉर्म, सर्व्हिस प्लॅटफॉर्म. हा बघा, मेन प्लॅटफॉर्म, सर्व्हिस प्लॅटफॉर्म किचनमध्ये. आणि व्हेंटिलेशनसाठी जसं म्हटलेलं, ही बघा बाल्कनी पूर्ण ओपन बाल्कनी आहे, प्रॉपर बाल्कनी आहे. आणि बाकी जर सेफ्टी फॅन जो म्हणतो ते पण बसवायला जर आहे तर ते पण आहे, पण तशी काही गरज नाही आहे कारण की विंडोज एवढी मोठी आहे तर मला व्हेंटिलेशनचा काही इश्यू नाही आहे. सेम तसंच आहे. वॉशरूम, टॉयलेट, वॉशरूम आपल्याला ड्रायर दिलेलं आहे. ओके. हे बघा, ह्याच्यामध्ये पण आतमध्ये ड्रायर आहे. हा ड्रायर सेम ड्रायर आहे जसं तिथं 1 BHK मध्ये दाखवलेलं आहे. जसं 1 BHK मध्ये आपण ड्रायर बघितलेलं आहे ना, सेम इथे पण ड्रायर दिले आहे, जो आपण स्टोरेज रूम, वॉटर टँक आणि बाकी सगळं जे आहे ना ते युटिलाइज करू शकतो. आता बेडरूम बघूया आपण. हा बघा, बेडरूम पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे. आणि मी सारखं आवर्जून तुम्हाला सांगतोय की उजेडाचं ते बघा, समोर बघाल तर किती लांब आहेत बिल्डिंग. आणि एरिया पण सराउंडिंगचा दाखवतो तुम्हाला. आणि बाल्कनी बघा अशा प्रकारे ऑलमोस्ट. हे बघायचं जर बघत असाल ना तर सगळी ऑक्युपाय झालेली आहे ऑलरेडी. पोझिशन जे आहेत ना पूर्ण पोझिशन देऊन झालेलं आहे. A आणि Bचं OC वगैरे सगळं येऊन झालेलं आहे पूर्ण. सगळं पण OC आलेलं आपल्याकडे. आता ह्याचं 10 दिवसामध्ये पोझिशन येतं ह्याचं. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त 10 डिसेंबर एंडिंग पर्यंत सगळं पोझिशन ऑल आहे. मित्रांनो, ही जी बिल्डिंग दाखवतो ना ऑलमोस्ट AB तर झालेले आहे आणि CD मध्ये पण काम सगळी झालेली आहेत. तर डिसेंबर एंड मॅक्झिमम बोलतोय मी, डिसेंबर एंडपर्यंत ह्याची पण ऑलमोस्ट पोझिशन दिली आहे. जे काही थोडेफार रिमेनिंग फ्लॅट्स होते ना ते मी आता हे 2 फ्लॅट्स तुम्हाला दाखवले आहेत. तर अशा प्रकारे हे आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा जो आहे तो लॉबीचा एरिया असेल. ती समोर बघताय ती लिफ्ट आहे आपल्याला. आणि बाकी हे सगळं लॉबीमध्ये पण बघाल तर बऱ्यापैकी जागा आहे. समजा काय फंक्शन वगैरे असेल ना किंवा काय ठेवायचं असेल तर लॉबीमध्ये पण बऱ्यापैकी जागा आहे. आणि बाकी अशा प्रकारे फ्लॅट्स आहेत. आणि लिफ्ट तुम्हाला इकडे आहे. बाकी हे जे आहेत ते पण 1 BHK सेम आहेत. हा आपला 1 BHK, हा 2 BHK, तो 1 BHK, तो 2 BHK. ओके. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे. मित्रांनो, हा एक आहे ना 1 RK आहे. तर 1 RK पण मी तुम्हाला दाखवून ठेवतो. पण 1 RK मध्ये एक आहे ना, ही पूर्ण लाईन सोल्ड आउट आहे. 1 RK ची पूर्ण लाईन सोल्ड आउट आहे. तरी पण प्राईस आणि रूम दाखवतो. प्राईस काय आहे 1 RK ची? आपली ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये 1 RK ची प्राईस जाते 21,50,000. आणि एरिया काय आहे? एरिया आपला जातो इन टोटल 430. 1 RKचा 430चा एरिया आहे 21,50,000. बट मी पुन्हा सांगतोय की 1 RKचं पूर्ण सोल्ड आउट आहे. पण मी रूम जस्ट फॉर इन्फॉर्मेशन इकडे तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण एंट्री पूर्ण दाखवतो. हे बघा, हा 1 RKचा हॉल आहे. समोर बाल्कनी, सेम उजेड आहे. इकडे तुम्हाला हे बघा, इकडे आणि इकडे वॉशरूम आणि हे जे आहे ना, हे बघा अशा प्रकारे. हे बघा, आणि ह्याचं स्टोरेज जे आहे ते वर दिलं आहे वॉटर टँकसाठी. आणि हा तुमचा किचन. आता 1 RK मध्ये किचन आहे ना, प्लॅटफॉर्म मोठा दिला आहे. पाहिजे तर इथे तुम्ही एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म हे करू शकता, सेकंड प्लॅटफॉर्म आहे. आणि हे अशा प्रकारे आहे. आणि ह्याला पण किचनला बाल्कनी दिली आहे. तर 1 RKचा एरिया पण बऱ्यापैकी मोठा आहे. हे बघा, अशा प्रकारे किचन आहे. तर किचनला पण उजेड आहे. 1 RKचा एरिया पण बऱ्यापैकी मोठा आहे. पण 1 RK सोल्ड आउट आहे. पण ह्यांचे ना भरपूर प्रोजेक्ट्स येत असतात. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. तर दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये वगैरे इनिशियल जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याच्यामध्ये जर 1 RK वगैरे अवेलेबल असेल तर तो तुम्हाला भेटेल. आता ह्यांच्या जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना ते पूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण शेअर करेन आणि वर इकडे व्हिडिओमध्ये पण शेअर करेन.
तर अशा प्रकारे हे ऑलमोस्ट जे आहे ना पियुष मॅजेस्टिकचे जे फ्लॅट्स होते ना ते असे आहेत 1 BHK 2 BHK आणि 1 RK पण. ठीक आहे. तर बाकीचं अजून काय तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. काय डिटेल्स हवी असतील तर ते तुम्हाला हेल्प करतील. आणि ह्यांचे अदर पण प्रोजेक्ट भरपूर चालू असतात तर त्यांच्याकडे पण तुम्ही डिटेल्स. आणि हा जो व्हिडिओ आहे ना जस्ट फॉर मी इन्फॉर्मेशन करतोय. ह्याच्यामधून आपल्याला काही इन्कम सोर्स नाही आहे, कारण की खूप जणांना असं वाटतं की ह्याच्यामधून आपल्याला काहीतरी इन्कम सोर्स आहे, फक्त चांगल्या गोष्टी दाखवते. शेवटी कसं असतं ना, ज्याचं त्याचं असतं. ज्याला भाड्याने राहायचं आहे ते भाड्याने पण राहू शकतं, मी असं काही म्हणत नाही आहे. किंवा ज्याला स्वतःचा रूम घ्यायचा आहे तो पण स्वतःचा रूम घेऊ शकतो. शेवटी कसं असतं, इमोशनचा प्रश्न येतो. जिथे इमोशन येतात तिथे स्वतःचा रूम असणं खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे मी जस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणून हे व्हिडिओ बनवतोय. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न आहे की घ्यायचं की नाही घ्यायचं. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी कुठेतरी नवीन ठिकाणी. आणि सेम असेच मी थोडेफार जे दिव्यामध्ये डेव्हलपमेंट आहेत ना ते मी या व्हिडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मी भेटूया.